मी एक व्हिडिओ बघितलेला, रँडम व्हिडिओ होता. त्यात ती आई म्हणते की मी माझ्या मुलीला एवढं स्ट्रॉंग बनवेल की तिच्या शाळेतून असा फोन आला पाहिजे की तुमच्या मुलींनी 2-3 मुलांना मारलं, म्हणजे नक्की असं की तुमच्या मुलीला कोणतरी 2-3 मुलांनी मारलं असं. तर मी पण असं ओके ओ बाव वगैरे असं, म्हणजे मी पण माझ्या मुलीला असं स्ट्रॉंग वगैरे बनवणार वगैरे, म्हणजे तिला कोणी त्रास देणार नाही वगैरे वगैरे असं. तर काल तिच्या शाळेतून फोन आला की तुमच्या मुलीने एका मुलीला बोटाला चावलं. म्हणजे अगोदर ते मला प्रोसेसच झालं नाही की तिने कुणाला चावले वगैरे असं. म्हणजे जनरली तिच्या असं असायचं की ती येऊन सांगायची की मला आजीने मारलं, तिने मला चिमटा काढला वगैरे वगैरे असं. ही असं काही करेल असं मला एक्सपेक्ट नव्हतं. सो मी अशी एकदम पॅनिक आणि काय झालं वगैरे असं, तिला खूप चावलं लागलंय का वगैरे असं तसं. तर त्या म्हटल्या की तुमच्या मुलीला नाही लागलेलं, तुमची मुलगी दुसऱ्या मुलीला चावली. आणि मी अशी शॉक की काय म्हणजे असं कसं वगैरे. पण तरी पण मग मी त्यांना सॉरी वगैरे म्हटलं, असं तर झालं, मी तिला समजावते वगैरे म्हटलं. पण माझा प्रॉब्लेम काय झाला की मी 2-3 दिवसापूर्वी असा विचार करते की मी हिला स्ट्रॉंग बनवणार, मी हिला गुंडी वगैरे असं बनवणार. आणि ही ऑलरेडी झाली आहे, म्हणजे ती प्रोसेस ऑलरेडी झालेली आहे तिची. मला त्यासाठी एफर्ट्स घ्यायची गरज नाही. पण मग मला दुसरा हा शॉक बसला की हे कसं काय बाबा असं झालं. आणि मग रिअलाइज झालं की हे आपलंच रक्त आहे, हे आपल्यावरच जाणार आहे. हे कसं काय मी एक्सपेक्ट करते की मला तिला शिकवावं लागणार आहे.